ऑफ स्पिनर विरुद्ध स्ट्रगल करतायत आपले बॅट्समन, हे काल परत एकदा सिद्ध झालं. पहिल्या 2 मॅचेसमध्ये म्हणजे पाकिस्तान विरुद्ध आणि नेदरलँड विरुद्ध पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली होती ऑफ स्पिनरने. त्याच्यातून आम्ही काही शिकवण नाही घेतली. काल परत त्याचे परिणाम आपल्याला दिसले. फरक एवढाच होता की काल ईशान किशन आउट झाला, अभिषेक शर्मा आउट नाही झाला. तेवढीच एक गोष्ट चांगली झाली किंवा तेवढीच एक गोष्ट बदललेली दिसली. ईशान किशनचं हे दुसरं फेलियर आहे. मला एक गोष्ट समजली नाही की ईशान किशनला स्टेप आउट करून खेळण्यात काय प्रॉब्लेम होता. जागेवरूनच तो बॉल त्यांनी लॉफ्टेड शॉट खेळला आणि कव्हर्सवरती रायन रिकल्टनने आउट केलं. असो, ईशान किशनचं हे दुसरं फेलियर आहे. कदाचित तो पुढच्या मॅचला चांगलं करेल. अभिषेक शर्माबद्दल मला जास्त बोलायचं आहे. अभिषेक शर्माने काल पहिला बॉलला चौका मारला. मला वाटलं आज भाऊ चांगला खेळेल कारण ईशान किशन आउट झाला होता, बट तसं काही झालं नाही. साऊथ आफ्रिकेने काल दाखवलं की प्रॉपर मॅनेजमेंट, प्रॉपर अप्रोच कशी असते. म्हणजे आपण म्हणतो ना की एका प्लेअरला आउट करण्यासाठी कशी प्लॅनिंग करतात, कसं मॅनेजमेंट काम करतं, हे काल दाखवलं. फिल्डिंग जर बघितली असेल, 30 यार्ड सर्कलमध्ये लेग साईडमध्ये 4 प्लेअर होते. 2 प्लेअरचे पॉवर प्लेमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, ते ऑफ साईडला होते. एक डीप पॉइंट होता आणि एक डीप कव्हर होता, तिकडेच बॉल टाकत होते. लेग साईड पूर्ण रिकामं होतं, म्हणजे जे प्लेअर होते 4 प्लेअर ते 30 यार्ड सर्कलमध्ये होते. हे प्लॅनिंग होतं साऊथ आफ्रिकेचं अभिषेक शर्माला आउट करण्यासाठी, आणि अभिषेक शर्मा आउट झाला. मला ह्या गोष्टीचं नवल वाटलं की अभिषेक शर्माला 30 यार्ड सर्कल लेग साईडला क्लिअर नाही करता आला. आणि नंबर 1 बॅट्समन आहे. लोक म्हणतील प्रेशर होतं. प्रेशर आणि म्हणजे शॉर्ट सिलेक्शनचा काय संबंध आला मला समजलं नाही. ते पण फक्त तो 30 यार्ड सर्कल क्लिअर करायचा होता. आउट पण तसाच झाला मिड ऑनवरती. काल अभिषेक शर्माला बघून मला असं वाटलं, योगायोग म्हणा किंवा काय माहित नाही, अभिषेक शर्माचं परफॉर्मन्स या 4 मॅचमध्ये बघून मला सुनील नारायणची आठवण झाली. KKR मध्ये सुद्धा सुनील नारायणचा रोल असाच काहीसा होता. प्रत्येक बॉल बघायचा आणि मारायचा, लागला तर ठीक, नाही लागला तर आउट. आणि तसंच काही परफॉर्म अभिषेक शर्मा करतोय. बॉल लागला तर ठीक आहे, नाही तर आउट आहेच. मला वाईट वाटलं की यार नाही, अभिषेक शर्मा म्हणजे का असा खेळतोय. पण नाही, काल मला असं जाणवलं की नाही यार, तिकडे गौतम गंभीर कॅप्टन होता, KKRचा कोच होता, इकडे पण गौतम गंभीर कोच आहे. आणि तसंच काहीतरी मला वाटतं अप्रोच गौतम गंभीरनी अपेक्षित केली होती अभिषेक शर्माकडून. या पहिल्या 5 मॅचमध्ये तर ती काही दिसली नाही. ज्या लीग मॅचेसमध्ये जे 4 मॅचेस आपण खेळलोय, ते 4ही मॅचेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग टीम कोणती होती? पाकिस्तान. म्हणजे ऑन पेपर पाकिस्तान 7व्या नंबरवरती टीम आहे, 6व्या-7व्या नंबरची टीम आहे. बाकीचे जे 3 टीम्स होत्या, त्या 3 टीम तर मला वाटतं ICC रँकिंगमध्ये 10 नंबरच्या टॉप 10 मध्ये तर नाहीच आहे. त्या 4 मॅचेस सुद्धा आपण कन्व्हिन्सिंगली जिंकून एक नामिबियाची मॅच सोडली. तर म्हणजे असं एक वातावरण निर्माण केलं होतं की नाही यार, आम्ही खूप भारी खेळतोय. काल सगळ्यात मोठी टीम आलती साऊथ आफ्रिका, तिच्या विरुद्ध आम्ही कम्प्लिटली फ्लॉप झालो. तिलक वर्माला ही गोष्ट तर कन्फर्म आहे, शर्माजी आणि वर्माजी, मी जे 4 पॉईंट म्हटले होते त्यातला 1 पॉईंट होता शर्माजी आणि वर्माजीचा फॉर्म, दोन्ही फॉर्ममध्ये नाहीये. तिलक वर्माला हे सुद्धा कळालं नाही की बॉल बॅटीला लागलाय का नाही. दुसराच बॉल स्टेप आउट करून खेळायला गेला. कम्प्लीट तो फॉर्ममध्ये नाही, आउट ऑफ फॉर्म आहे तो पण, आणि अभिषेक शर्मा सुद्धा. त्याच्यानंतर आमचा मेन प्लेअर सूर्यकुमार यादव. सूर्या भाऊ कालच्या मॅचमध्ये सुद्धा 100पेक्षा कमीच्या स्ट्राईक रेटने खेळलाय. नामिबिया बरोबर जी दुसरी मॅच होती तिथे पण मला वाटतं 100पेक्षा कमीच्या स्ट्राईक रेटने खेळलाय. काल 2 चौके तरी पहिल्या 3 बॉलमध्येच मारले होते. मला वाटतं 18 रन काढले त्यांनी 22 बॉलमध्ये. 18 रनपैकी 8 रन जर त्याचे 2 चौक्यामधून आले, 2 बाउंड्रीमधून, तर बाकीचे 10 रन काढायला त्यांनी किती बॉल घेतले. डॉट बॉल्स पर्सेंटेज किती आहे सूर्यकुमार यादवकडे. मला ही गोष्ट कळलीच नाही की सूर्यकुमार यादवकडे ते टेक्निक आहे की त्याला एक अँकरचा रोल खेळता येईल म्हणून. कारण 120 100पेक्षा कमीच्या स्ट्राईक रेटने सूर्यकुमार यादव जर खेळत असेल तर तो मला वाटतं टीमसाठी एक लॅबिलिटी प्लेअर बनून जातो. आणि काल ते दिसलं. 10 ओव्हरमध्ये इंडिया जेव्हा बॅटिंग करत होती, 10 ओव्हरमध्ये 60 रन सुद्धा नव्हते, 6चा सुद्धा रन रेट नव्हता. आणि सूर्यकुमार यादव जो एकेकाळी नंबर 1 बॅट्समन होता, तो बॅटिंग करत होता. म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की यार काय झालोय, काय करताय. सोशल मीडियावरती एक गोष्ट ही चालू होती की ते जे स्टेडियम आहे अहमदाबादचं ते अनलकी आहे. असू शकतं, मी
त्याच्यात जाणार नाही. पण एक गोष्ट दिसली की ते स्टेडियम सूर्यकुमार यादवसाठी तर अनलकी आहे. 2023चा ओडीआय वर्ल्ड कप आत्ताच रिसेंटली नेदरलँड विरुद्धची मॅच, तिथे पण स्ट्रगल केलं आणि काल तर कम्प्लीट स्ट्रगल होतं. त्याच्यानंतर बोलायचं झालं हार्दिक पांड्या मला वाटतं ठीक खेळला होता, बट ते म्हणजे प्रेशर इतकं येऊन गेलं तर हार्दिक पांड्यावरती की तुम्ही 13 रन 14 रन पर ओव्हरला काढायचे होते. आणि ते का आलं? कारण सूर्यकुमार यादवने 22 बॉल खेळले 18 रनासाठी. स्ट्रगल, ते जो स्ट्रगल होता सूर्यकुमार यादवचा, त्याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या बॅट्समनवरती झाला. सगळ्यात हास्यास्पद गोष्ट म्हणजे ही आहे की आमचा व्हाईस कॅप्टन आहे अक्षर पटेल, आणि अक्षर पटेलला आम्ही बसवलंय, खेळवलं नाही. का? कारण समोरच्या टीममध्ये 3 लेफ्ट हँडेड आहे, तर आम्हाला राईट आर्म ऑफ स्पिनर पाहिजे. काल मी जेव्हा आपली मॅच चालू होती तेव्हा मी बघितलं केशव महाराज शिवम दुबेला बॉलिंग टाकत होता आणि चांगल्यापैकी बॉलिंग टाकली. असं नाही केलं की त्यांनी खूप खराब बॉल टाकली. तो पण लेफ्ट आर्म बॉलर आहे. शिवम दुबे सुद्धा लेफ्टी बॅट्समन आहे, त्याच्यासमोर त्यांनी बॉलिंग टाकली. मला असं वाटतं की आमची जी थिंकिंग आहे ना, म्हणजे गौतम गंभीरची आणि सूर्यकुमार यादवची, तीच मला वाटतं थोडीशी कुमकुवत आहे. कमजोर जे म्हणतो ना आपण कमजोर सोच, तसं आहे ते. ऑफ स्पिनर पाहिजे, राईट आर्म ऑफ स्पिनर, कारण समोर 3 लेफ्टी आहेत. मला वाटतं फायदा तर त्याचा पण काही झाला नाही. वॉशिंग्टन सुंदरला खेळात घेतलं, मागच्या न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये तो नव्हता, अचानक तुम्ही त्याला घेतला आणि सुपर 8च्या मॅचमध्ये त्याला बॅटिंग करायला सांगितली. तो पण स्ट्रगल करत होता. 1 6 कसा बसा मारला, त्याच्या पुढच्या ओव्हरला आउट झाला. तो जसा आउट झाला ते दिसत होतं की नाही ते आउट होणार आहे, कारण रन रेट 12.5चा रन रेट होऊन गेला होता. पण आमचं सूर्यकुमार यादव स्लो खेळत होता. किती स्लो खेळला काल सूर्यकुमार यादव. त्याचा परिणाम वॉशिंग्टन सुंदर पण आउट झाला, रिंकू सिंग आला. रिंकू सिंग 2 बॉल खेळून तो पण आउट झाला, कारण रन रेट 14चा होऊन गेला होता तेव्हा. काय वाटतं तुम्हाला? पुढच्या मॅचला संजू खेळेल? नक्की कळवा.